नमस्कार. मी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन करतो. अँकर प्रतीक सरांचं P3 चॅनल हे नेहमी नवोदितांना चांगल्या प्रकारची संधी देण्याचं काम करतं आहे. विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या काम करणाऱ्या सगळ्यांना ह्या चॅनलवर बोलवलं जातं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम हे चॅनल करतं आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की अँकर प्रतीक यांच्या P3 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट P3 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सो आपल्यामध्ये जसं मी सांगितलं होतं की दिस इज द पार्ट 2 ऑफ द अर्लियर एपिसोड आणि पुन्हा एकदा आहेत प्रोफेसर अनिल शिंदे सर. सो पुन्हा एकदा सर हार्दिक स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. पहिल्या एपिसोडमध्ये खरोखरच खूप मजा आली, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि जसं सांगितलं की ही इज आय थिंक सो असं बोलणं योग्य राहील, यंगेस्ट रील स्टार मी म्हणेल. जरी ते रिटायर्ड आहेत बट ते असे जबरदस्त रील बनवतात. त्यांची लिंक, त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हँडल आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पेन केलेलं आहे, तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करू शकता. सो सर, पहिल्या एपिसोडमध्ये आपण थोडंसं तुमची जर्नी बघितली, कशी झाली शिरूर या तालुक्यातून, शिरूर या अशा चांगल्या सिटीमधनं तुम्ही रीलकडे कसे वळालात. सो एवढ्या साऱ्या रील बनवल्या, एवढे सारे चांगले फॉलोअर्स तुम्ही, फॅन फॉलोइंग मिळवलीत. बट सर, खूप अडचणी पण येत असतील ना रील्स बनवत असताना? अडचणी येतात शेवटी. मध्यंतरी सगळ्या रील स्टार ज्यावेळी एकत्र आले होते, म्हणजे जयंत पाटलांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ओके, इस्लामपूरला, त्यावेळी आम्ही पण ही समस्या झाली की आज रील स्टार आहे, त्यांच्या बऱ्याच जणांच्या आर्थिक परिस्थिती ही खूप तशी कुमकुवत आहे. ओके. माझ्या माहितीप्रमाणे कोणी ग्रामपंचायतीमध्ये काम करतं आहे, कोणी पेट्रोल पंपावर काम करतं आहे, कोणी मेडिकलवर काम करतं आहे. पण तरीसुद्धा एक आपलं दुःख बाजूला ठेवून समाजाला हसवण्याचं काम, समाजाला प्रबोधन करण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम ही मंडळी करतात. हे रील स्टारचं एक चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एरवी तुमचा मुखवटा जो आहे तो अडचणीचा असेल, पण ज्यावेळी तुम्ही समाजासमोर रील घेऊन जाता त्यावेळी त्याच्यामधून काहीतरी समाजाला देण्याचा, हसतमुखानं देण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. हे मला वाटतं की खूप त्यांचं वेगळेपण आहे. आणि जसं माझी अपेक्षा आहे की जसं तमाशा कलावंत, नाट्य कलावंतांना पण कुठेतरी शासन प्रोत्साहन देतं, पुरस्कार देतं, त्या पद्धतीनं रीलचा सुद्धा विचार व्हावा आणि चांगल्या चांगल्या रील बनवतात की जे समाजाला चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम करतात. त्यांचा सुद्धा कुठंतरी शासनानं कुठंतरी त्यांचा सन्मान करावा, अशा प्रकारची सगळ्या रील स्टारची आमची भावना आहे. बरोबर. कारण व्ह्युअर्स कदाचित त्यांना व्हिडिओ पाहून त्यांची परिस्थिती कळत नसेल, पण खरोखर स्ट्रगलर्स आहेत. जसं त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आर्टिस्ट आहेत जे खूप स्ट्रगल करतात, पण तरी ते रील बनवणं सोडत नाही आणि चांगला कॉन्टेंट बनवतात, नो डाऊट. ऑल राईट सर. सो आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात की जी तरुण पिढी आहे, नवीन इन्फ्लुएन्सर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की रील कशा पद्धतीने बनली जावी? अलीकडं बऱ्याच रील्स सर आपण पाहतो, त्याच्यामध्ये एक फक्त वरवरचा पाना दिसतो, कुठंतरी उथळपणा दिसतो. कुठंतरी रील पाहताना फक्त एक आपली करमणूक होते, पण त्या पाठीमागून जो उद्देश लोकांपर्यंत जायला पाहिजे तो मला वाटतं जात नाही. भलेही त्यांना फॉलोअर्स जास्त मिळत असतील, पण आज मूळ गाभ्याकडे जाण्याची गरज आहे. आज आम्ही म्हणतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बरोबर. पण आज भारतामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये त्या जास्त प्रमाणामध्ये आहेत. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे धोरण अवलंबलं की दुष्काळामध्ये त्याला बैलजोडी द्या, दुष्काळामध्ये त्याला तगई द्या, कर्ज द्या आणि त्याची परिस्थिती चांगली झाल्यानंतर ते वसूल करा. म्हणजे हे जे काही महाराजांचे विचार आहेत, हे महाराजांचे विचारसुद्धा रीलच्या माध्यमातून मला वाटतं गेले पाहिजेत, ते शासनापर्यंत गेले पाहिजेत. आज शेतकरी आत्महत्या करताना त्याला बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी काही वेगळे कंटेंट देता येतील का? तरुण आज अपयश आलं, आत्महत्या करून मोकळा होतोय, त्याला उभारी देता येईल का? त्याला बळ देता येईल का? हा पण विचार आपण केला पाहिजे. आज महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, हा विषय पण कुठंतरी तुमच्या रीलमधून आला पाहिजे. आणि ज्या काही जबाबदार ज्या लोक आहेत त्या संदर्भामध्ये त्यांचं कुठंतरी डोळे उघडण्याचं काम रीलच्या माध्यमातून केलं पाहिजे. म्हणजे फक्त करमणूक हा कधी रीलचा उद्देश असू नये, त्याच्यापासून प्रबोधन झालं पाहिजे. समाजाला बदलायची ताकद आज या छोट्या गोष्टीमध्ये आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मध्ये एक
तुम्ही एक चांगलं कॉन्टेंट बनवलं होतं सामाजिक एकीविषयी, सामाजिक एकोप्याविषयी, हिंदू आणि मुस्लिम अशा दोन भावांना, आणि तुम्ही काहीतरी सांगताय त्यांना. सो ही खूप ट्रेंडिंग झाली होती रील. सो छान झाली ती रील सर. खूप शेअर्स पण मिळाले, लोकांनी कौतुक केलं ह्या रीलविषयी. याच्याबद्दल काय सांगाल? सर मला वाटतं की आज जी काही तरुणांची डोकी भडकवण्याचं काम काही ठराविक लोकांकडून होतं ते थांबलं पाहिजे. खरं तर आपल्या देशाला एक फार मोठी परंपरा आहे. आपल्या देशामध्ये सहिष्णुता आहे. आपल्या देशामध्ये एकमेकांच्या भावनांचा, एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे. मला खूप खरं तर असं वाटतं की ज्यावेळी संतोष देशमुखांसारख्याची हत्या झाली त्यावेळी त्या गावातल्या म्हणजे मस्साजोगच्या मुसलमान बांधवांनी त्यांचा ईद नाही साजरा केला सर. त्यांनी त्यांचा सण साजरा केला नाही. त्याऐवजी ते सगळे त्यांच्या नमाज पडल्यानंतर संतोष देशमुखांच्या घरी गेले आणि त्यांना बळ देण्याचं काम केलं. मला वाटतं इतका सामाजिक सलोखा जर असेल तर आपण धर्मावरून आणि जातीवरून एकमेकामध्ये भांडणं हे निश्चितपणे आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. शासनानं पण ह्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे की वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म यांच्यामध्ये एकी कशी राहील. कारण आपण सगळे एकमेकांचे भाऊ आहोत हा संदेश आज गेला पाहिजे. आणि म्हणून बदललेल्या परिस्थितीमध्ये मी तो विषय घेऊन ज्यावेळी ती रील काढली की बाबांनो भूतकाळातली मडी उकरू नका, वर्तमान काळामध्ये भांडू नका, तुमचा भविष्यकाळ अंधारमय करू नका. त्यावेळी माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपण सारे एक ठीक आहे, कुठेतरी एखादी घटना घडत असेल, आमच्या तरुणांच्या मनामध्ये एखादा विचार वेगळा असेल किंवा कोणाचं तरी चुकतही असेल, पण याचा अर्थ चूक झाली तर ती चूक आपण दुरुस्त करू शकतो. बरोबर. त्याला अगदी नाकारणं हा त्या बाबतीमध्ये पर्याय होऊ शकत नाही. म्हणून तरुणांनी आज आपला दृष्टिकोन एकमेकाची बंधुत्वाचा पाहिजे, एकमेकाच्या भावना जपण्याचा विषय आहे आणि आपण एकमेकाच्या अडचणीला धावून गेलं पाहिजे असं मला वाटतं. ग्रेट सर, ग्रेट थॉट. सर जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता तर खूप साऱ्या अडचणी येत असतील किंवा तुम्हाला हे जे टॉपिक्स आहेत हे सिलेक्ट करण्यामध्ये थोडं कन्फ्युजन किंवा चॅलेंजेस येत असतील. सो हे कसं तुम्ही कोपअप करता सर? सर आज रील स्टार जे आहेत ते तरुण वयाचे आहेत. त्यांच्याकडून समाजाच्या खूप चांगल्या प्रकारच्या अपेक्षा आहे. पण चांगलं देत असताना प्रत्येक रील स्टार्सनं अधिकाधिक साहित्य पण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राईट. चांगलं साहित्य वाचलं पाहिजे. समाजामध्ये द्वेष पसरवणारं, समाजामध्ये भेदभाव करणारं साहित्य असेल तर ते वाचलं तरी कुठंतरी ते बाजूला ठेवून आपल्याला नेमकं समाजाला एकोप्याचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी भरपूर वाचलं पाहिजे. कारण पुस्तकातून तुम्हाला जे ज्ञान मिळेल, कधी कधी ह्या उघड्या डोळ्यांनी समाज पाहायला पाहिजे, काय समाजामध्ये घडतं आहे, आणि ते तुम्ही तुमच्या रीलमधून मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर मला एक आठवण येते की ज्यावेळी TN शेषन हे एका राज्यामध्ये गेले त्यावेळी त्यांच्या पत्नी त्यांच्या समेत होत्या आणि त्यांनी ते सुगरणीचं घरटं पाहिलं. अच्छा. आणि त्यांना असं वाटलं की हे घरटं फार सुंदर आहे, आपल्या बंगल्यामध्ये जर हे नेलं तर ते अधिक शोभा देईल. आणि म्हणून तिथं असलेल्या एका आदिवासी मुलाला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं, अरे हे तुला 10 रुपये देते, ते घरटं मला तेवढं काढून देतोस का? तेवढं त्या आदिवासी मुलानं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे की मी नाही देणार, मला कितीही पैसे मिळाले तरी. त्यावर त्यांनी विचारलं का? तो म्हणाला, आपल्याला कुणाचंही घरटं मोडण्याचा अधिकार नाही असं माझ्या बापानं सांगितलं आहे. एक आदिवासी मुलावर जेव्हा त्याचे वडील अशा पद्धतीचे संस्कार करतात तेव्हा ते कुठंतरी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये येतं आणि ते मी रीलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला वाटतं की रील स्टारनं वाचलं पाहिजे. अधिकाधिक चांगले आपल्या देशामध्ये मोठमोठ्या नेत्यांची, विचारवंतांची, क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची वानवान आहे. बरोबर. ते कसे घडले, त्याच्यातून काही आपल्याला एखादा रीलचा विषय सापडेल का, यासाठी आपण वाचलं पाहिजे चांगलं, आणि जे जे चांगलं आहे ते समाजाला आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या संदर्भामध्ये एक आठवण आहे की ज्यावेळी संध्याकाळी ती जेवायला बसली आणि भाकरी जरा करपलेली होती, त्यावेळी थोडे नाकडोळे मुरडले समजा, परंतु ते वडील म्हणाले ते महत्त्वाचं आहे की मला करपलेली भाकरी आवडते. आणि मग छोट्याशा अब्दुलनं त्यांना विचारलं की बाबा खरंच तुम्हाला करपलेली भाकरी आवडते का? त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे, अरे बाळा, आई दिवसभर काम करते, स्वयंपाक करते, आणि मी जर म्हटलं की भाकरी करपली, मला आवडत नाही, किंवा मी ती इकडे तिकडे फेकून दिली तर तिला वाईट वाटेल. म्हणजे या प्रकरणातून आपण काय शिकलो की आपण महिलांचा पण आदर केला पाहिजे, त्यांच्या कष्टाचा पण आदर केला पाहिजे.
आज आम्ही खेड्यापाड्यामध्ये पाहतो हे होत नाही आहे. होत नाही. कारण महिला दिवसभर शेतामध्ये काम करतात, आल्यानंतर काही भागामध्ये चूल पेटवण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत. आणि अशा वेळी आपण ही भाजीच चांगली नाही, ही भाकरीच करपली असं जर म्हणत गेलो तर त्यांना किती वेदना होतील. म्हणजे प्रसंग छोटा आहे. हा जेव्हा माझ्या वाचनामध्ये आला डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या याच्यातून, तेव्हा मी त्यावर रील बनवली आणि ती रील 70 लाख लोकांनी पाहिली. वाव. म्हणजे मला असं वाटतं की रील स्टारची एक फार मोठी जबाबदारी आहे की आपण समाजाला हे बदलाचं वारं दिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो या बदलत्या काळामध्ये सोशल मीडिया चेंज होतं आहे, टॉपिक्स चेंज होतात. आजकाल कॉन्टेंट क्रिएटर्सनी कोणत्या गोष्टींची हे करायला पाहिजे की ह्या गोष्टी या क्रिएशनमध्ये पाहिजे? आता ज्यावेळी तुम्हाला निकोप समाज घडवायचा आहे, खरं तर रील स्टारचं काम मोठं आहे. म्हणजे अलीकडं काय झालं, आता कोणी मोठा चित्रपट शक्यतो पाहत नाही, कारण आता इन्स्टंट जमाना आला आहे, झटपट सगळ्या गोष्टी पाहिजेत. 1.5 मिनिटाची रील आहे, ती लोक भरपूर आवडीनं पाहतात. म्हणजे आज हे माध्यम खूप प्रभावी आहे. मग ह्या प्रभावी माध्यमामध्ये जेव्हा आपण जबाबदारी घेतो की आपण रील बनवतो, त्यावेळी ह्या रील स्टारनं महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारांचे प्रश्न असतील, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नांमधून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यांना न्याय का मिळत नाही याचं उत्तर पण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या मनातला मळप, त्यांच्या मनातले नैराश्य कसं जाईल आणि ते नव्या उमेदीनं कसे उभे राहतील हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून माझ्या रीलमध्ये मी ते एक दगड दाखवला आहे की त्या दगडावर घाव घातला आहे, 10व्या घावाला तो दगड फुटतो. याचा अर्थ पहिले 9 घाव वाया कधी जात नाहीत. तसं स्पर्धा परीक्षा देताना कधीतरी अपयश येतं, पण कधीतरी यश येईलच ना. म्हणून माझ्या त्या व्हिडिओचं पण खूप माझ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या बंधू भगिनींनी खूप त्याचं कौतुक केलं. म्हणजे असं त्यांना कुठंतरी दिलासा वाटेल अशा पद्धतीचं आपण रील्स तयार केल्या पाहिजेत. एक्झॅक्टली. प्रत्येक इन्फ्लुएन्सरचा एक अशी पण बाजू असते, सगळेच पॉझिटिव्ह कमेंट येत नाहीत, निगेटिव्ह कमेंटही येतात. काही असे लोक आहेत की ज्यांना काही गोष्टी रील्स पटत नाही, बरोबर, काही भाग पटत नाही. तुम्हालाही असा अनुभव आला असेल? मी ज्यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोप्याची रील बनवली त्यावेळी मला पण तो अनुभव आला की काही उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पण मी एक नशीब समजतो की त्यांच्याही भावनांचा मी आदर करतो. त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एखादी बोच असेल, पण याचा अर्थ त्यांनी त्या दृष्टिकोनातून नेहमी सगळ्यांकडे पाहावं असं नाही. बरोबर. कधीतरी आपल्याला ह्या बदलामध्ये कसं सहभागी होता येईल, आपली मानसिकता कशी बदलता येईल. ठीक आहे, कुठेतरी अन्याय झालेला असेल, नाही असं मी म्हणत नाही, ती त्यांची प्रतिक्रिया असेल. बरोबर. आणि म्हणून ती त्यांची उमटली असेल, पण याचा अर्थ सगळ्यांना त्याच दृष्टिकोनातून पाहणं हे मात्र मला मान्य नाही. आजही खेड्यापाड्यामधला हिंदू मुस्लिम बांधव असेल किंवा निरनिळ्या धर्माची लोक असतील, निरनिळ्या जातीची लोक असतील, ही खूप गुण्यागोविंदानं नांदतायत. त्यांच्यामध्ये कोणी असं विष पेरण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे. कारण शेवटी आपला देश महासत्ता होण्याकडे जातो आहे आणि देशामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर तरुणांनी हा विधायक विचार पुढे ठेवून वाटचाल केली पाहिजे. आपण जर एकमेकांमध्ये भेदभाव करत राहिलो तर मला वाटतं कुठंतरी प्रगतीमध्ये आडसर निर्माण होईल आणि त्याची फार मोठी दुष्फळं आपल्याला भोगावी लागतील असं मला वाटतं. ओके. आणि तुम्ही जेव्हा रील्स बनवता ते एक मोटिवेशन लागतं इन्फ्लुएन्सरला. एक रील झाली त्याच्यानंतर काही गॅप असतो, खूप अप्स अँड डाऊन्स पण असतात त्यामध्ये. सो सर हे एवढं इन्स्पिरेशन येतं कुठून? कारण तुमचे जे एवढे रील्स बघितले, तुम्ही कोणतं ना कोणतं कॅरेक्टर घेता. असे कॅरेक्टरही सर तुम्ही घेतलेत की ज्यामध्ये तुम्हाला अगदी पोशाखच वेगळा हे करावा लागला होता आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स होते. सो कुठून येतं इन्स्पिरेशन हे सगळं? सर आपण समाज वाचला पाहिजे. आज मी जशा तुम्हाला ह्या बाकीच्या समस्या सांगितल्या तशी आज एक अजून समस्या आहे. खरं तर आपण वृद्धाश्रम म्हणतो. वृद्धाश्रम हा सामाजिक जीवनावरचा कलंक आहे की नाही ह्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं नाही. पण आज घरामध्ये वडीलधाऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक मिळते, ही वागणूक खरोखर खूप वाईट प्रकारची मिळते. त्यांनी आपल्यासाठी जीवन वेचलेलं असतं. आईनं तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं असतं आणि जेव्हा आईबाप वृद्ध होतात तेव्हा कुठंतरी त्यांना वृद्धाश्रमाची वाट चालावी लागते. मला वाटतं ही फार मोठी शोकांतिका आहे.
त्या विषयावर जेव्हा मी रील बनवली त्यावेळी मला अक्षरशः अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की हा खूप ज्वलंत विषय आहे किंवा अमक्याच्या बाबतीमध्ये हे घडलं आहे, आमच्या शेजारी हे घडलेलं आहे. आणि अक्षरशः हर टचिंग सर, आमच्या डोळ्यात पाणी आलं सर, आम्ही भारावलो सर, मी आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये रडलो. ह्या ज्या भावना आहेत ना, ह्या भावना खरं तर आम्हाला बळ देत असतात. कधी कधी वाटतं की आपले व्हिडिओ मिलियनमध्ये जावे, कधी कधी जातात, कधी कधी जात नाही. पण रील स्टारना माझं एक नम्र आव्हान आहे की किती जातात हे महत्त्वाचं नाही, आपण समाजाला जे चांगलं देतो ना ते महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू का सर, शेवटी माझे सगळे जे फॉलोअर्स आहेत तेच माझ्यासाठी मित्र आहेत, ते माझ्यासाठी देव आहेत, ते माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत. कारण वेळोवेळी तेच आम्हाला प्रेरणा देत असतात. आणि कुटुंबातून सुद्धा माझे जावई खरं तर जॉईंट कमिशनर आहेत, माझी कन्या आहे, मुलगा, सूनबाई, हे सगळे माझे रील पाहतात. सर तुम्हाला एक हे सांगतो, उदाहरण सांगतो की मी म्हातारा झालो आहे आणि मला माझ्या मुलांनी घरातून हाकलून दिलं, अशी एक रील मी बनवली. ओके. ती रील माझ्या सुनेनं, निशिगंधानं माझ्या 2 वर्षाच्या नातीला दाखवली आणि ती नात ती रील बघून रडायला लागली की बाबांना कोणीतरी हाकलून देते आणि बाबांना कोणी. म्हणजे मला वाटतं याच्यासारखं मला कुठलं प्रशस्तीपत्रक नाही. बरोबर. म्हणजे आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी पाठीवर ठेवलेला हात आणि रीलच्या माध्यमातून 2 वर्षाच्या नातीनं माझ्यासाठी रडणं, मला वाटतं हे दोनही माझ्या आयुष्यातले अत्यंत आनंदाचे क्षण आहेत. वाव. आणि त्या दृष्टीनं मी वाटचाल करत आहे सर. खूप छान सर. आणि खरोखरच तुम्ही जे सांगितलेलं या पॉडकास्टमध्ये नवीन इन्फ्लुएन्सर्सला, तरुण पिढीला, हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. आणि डेफिनेटली आम्ही सर्वजण सर फॉलो करू आणि त्या पद्धतीने आम्ही डेफिनेटली बघू. सो लेडीज अँड जेंटलमॅन, दिस वॉज प्रोफेसर अनिल शिंदे फॉर अस. खूप मजा आली. आपण पुन्हा एकदा सर भेटूयात वेगळा टॉपिक घेऊन. नक्कीच. आणि अजून तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने गाईड करू शकता. सो पुन्हा एकदा खूप खूप आभार सर, पूर्ण आमच्या टीमतर्फे ऑफ पीपल प्रतिकन पॉडकास्ट. मीही आपले आभार मानतो, कारण सर्व रील स्टारच्या वेदना, त्यांचं म्हणणं मी तुमच्या माध्यमातून आज मांडतोय. त्यामुळे सगळ्या रील स्टारच्या वतीनं मी आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपला निरोप देतो. थँक्यू सर. थँक्यू.